एकीकडे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रामध्ये आली आहे, तर दुसरीकडे नंदुरबारमध्ये राहुल गांधी येताच भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवींनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आहे। वळवी हे उद्या सकाळी 10 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। दरम्यान राहुल गांधींच्या मुंबईतल्या सभेपर्यंत अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे। राहुल गांधीच्या प्रवासामध्ये त्यांना गिफ्ट काय मिळणार? काँग्रेस पार्टीचे अनेक नेते काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार। तुम्हाला जसं जसं राहुल गांधीची यात्रा पुढे पुढे जाईल, शिवाजी पार्कपर्यंत येईल, तसे काँग्रेस लोक सोडतील आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते पक्षप्रवेश करतील। ज्या राज्यातून त्याची यात्रा गेली त्या सगळ्या राज्यांमध्ये त्यांना अपयश त्या ठिकाणी आलेलं आहे, ते हारलेले त्या ठिकाणी आहे। त्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांनी कार्यकर्ता जोडो किंवा तो टिकून ठेवा असं त्यांनी मला या ठिकाणी वाटतंय। आज नंदुरबारमध्ये ज्या ठिकाणी त्यांची यात्रा पोहोचली त्याच वेळेला माजी मंत्री आमदार पद्माकर वळवी यांनी काँग्रेसला आज सोडचिठ्ठी त्या ठिकाणी दिलेली आहे। उद्या त्याचा प्रवेश आमच्याकडे या ठिकाणी ठरलेला आहे आणि नंदुरबारवर आता सुरुवात झालेली आहे। मला वाटतं जोपर्यंत शिवाजी पार्कवर मुंबईला ते पोहोचतील त्या वेळेपर्यंत मोठे धक्के त्यांना अजून त्या ठिकाणी मिळणार आहेत। अनेक दिग्गज नेते, अनेक लोक हे काँग्रेस सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत। काय ना धक्के बिक्के काही नाही आहे। हे असले धक्के जेवढे देतील तेवढे ते धक्के खातील आणि जेवढे आम्हाला धक्के देत आहेत त्याच्यापेक्षा अधिकचे धक्के भविष्यात ते खाणार आहे। त्यामुळं जाणाऱ्यांना त्याच्यामुळे काही एक व्यक्ती गेला ते काय पक्षाचं फार मोठं काही नुकसान होईल असं आम्हाला वाटत नाही। ती जागा नंदुरबारची घाबरून आमच्या लोकांना फोडत आहेत। नंदुरबारची जागा भाजपच्या हातातून गेलेली आहे, तिथे भाजप हरणार, काँग्रेस जिंकणार म्हणून हा खटाटोप त्यांचा चाललेला आहे, तरी ते यशस्वी होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।